नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी येणाऱ्या भागामध्ये असे होणार की घरामध्ये रायाचा मृत्यू झालेला असतो आणि राघव रायाची डेड बॉडी घेऊन घरी आलेला असतो. तर सिंधूने सर्वांसमोर खूप मोठा हंबरडा फोडलेला असतो. सर्वजण खूपच रडत असतात. राघवला सुद्धा खूप असे रडू अश्रू येत असतात आणि रायाच्या प्रत्येक आठवणी त्याला आठवू लागतात. तर सिंधू खूप रडत असते. तर राणी सर्व दोष हा सिंधूला देत असते. ती सिंधूला म्हणत असते की आज तुझ्यामुळे माझा नवरा या जगामध्ये नाही. तुला माझे कोणतेच सुख पाहवत नाही. प्रत्येक सुखात तू मला आडवी येत असते आणि आज खरंच तुझ्यामुळे माझा नवरा गेला याचा सर्व आरोप ती सिंधूवर लादत असते. सिंधू म्हणत असते की राणी खरंच माझी काही चूक नाही मधुताई, मी काही केलेले नाही. मधू म्हणते की जेव्हा तुला माहिती होते ते कांता नावाचा गुंड तुझ्या मागे लागलेला आहे, मग तू रायाला बाहेर अंगठी आणण्यासाठी का पाठवले? तू तुझ्या नवऱ्याला पाठवायचे होते, माझ्या नवऱ्याला तू का पाठवले? याचा जाब ती सिंधूला विचारत असते. सिंधू खूप रडत असते. त्यानंतर मधू ही रायाच्या डेडबॉडीपाशी येते आणि खूप रडू लागते. रायाला म्हणत असते की राया प्लीज उठा, मी तुमच्याशिवाय जगू शकत नाही आणि तुम्हीच मला वचन दिले होते आणि आपल्या नात्याला नवरा बायकोचे एक नाव देऊन आपण नवीन नात्याला सुरुवात केली होती. म्हणून मधूसुद्धा खूप असा हंबरडा फोडत असते. तेव्हा सर्वजण रायाच्या अंत्ययात्रेची तयारी करतात. सर्वांना रायासोबत घालवलेले क्षण आठवू लागतात. सर्वजण रायाच्या त्या डेड बॉडीला फुले वाहू लागतात. त्यानंतर माईंची सुद्धा तब्येत खूपच बिघडलेली असते. रायाची ती अवस्था पाहून माईंचा बीपी खूप लो होतो आणि रेश्मा त्यांना आतमध्ये घेऊन जाते. तेव्हा मधूसुद्धा खूप रडत असते आणि राघव एकत्र गेलेले सर्व क्षण हे घरातील सर्वांना आठवू लागतात. त्यानंतर जेव्हा ऋतुराज आणि हे सर्वजण रायाला खांदा देण्यासाठी उठतात, तर तेव्हा रायाची आरती बाहेर काढली जातात. तर काही बायका कुजबुजत असतात की बिचारी किती तरुण वयात विधवा झाली आणि नवऱ्याशिवाय जगणे सोपे नसते असं त्या मधूकडे बघून बोलत असतात. मात्र मधूला, काकूला आणि राजश्रीला खूपच मोठा असा धक्का बसत असतो. त्यानंतर जेव्हा सर्वजण बाहेर अंत्ययात्रा घेऊन निघतात, तर लगेच मधू आणि जेव्हा मधू ही रायाच्या अंत्ययात्रेला आडवी होते, जोपर्यंत माझ्या नवऱ्याच्या म्हणजे सिंधूला मी या मौतीला येऊन देणार नाही तोपर्यंत मी रायाची ही अंत्ययात्रा बाहेर निघून देणार नाही असं मधू सर्वांसमोर म्हणते. तर लगेच काकू मधूला समजावते आणि राणी हा खूप मोठा अपशकुन आहे, असं अंत्ययात्रेला थांबवायचे नसते. पण मधू काही ऐकायलाच तयार नसते. तर शेवटी मधूचे सर्वांना ऐकावे लागते. तर सिंधू ही रायाच्या अंत्ययात्रेला येत नाही आणि ती घरीच खूप अशी रडत असते. तेव्हा मात्र सर्वजण रायाची अंत्ययात्रा घेऊन स्मशानात येतात आणि रायाच्या जे काही हे डेड बॉडी असते त्याला सर्वजण अग्निज्वाला देतात. तर सर्वजण खूपच मोठा हंबरडा फोडतात. तर मधूला सर्व क्षण आठवू लागतात आणि इकडे सिंधूसुद्धा खूप रडत असते. तर घरी आल्यानंतर जेव्हा सिंधू ही रायाच्या फोटोला हार घालण्यासाठी जाते, तर मधू तिच्या हातातून तो हारसुद्धा घेते आणि माझ्या नवऱ्याच्या फोटोला हार घालायचा तुला कोणताही हक्क नाही, कारण माझ्या नवऱ्याचा जीवच तू घेतलेला आहे असा ती प्रत्येक वेळी सिंधूचा अपमान करत असते. तेव्हा मात्र मधू सर्वांसमोर म्हणते की ज्या मुलीने माझ्या नवऱ्याचा जीव घेण्याचा प्रयत्न केला तीच माझ्या नवऱ्याची गुन्हेगार आहे, त्यामुळे तिला या घरामध्ये सुद्धा थांबता येणार नाही. म्हणून ती सिंधूच्या हाताला धरते आणि तिला बाहेर ढकलून देण्याचा प्रयत्न करते. तेव्हा मात्र मोठी काकू आडवी येते आणि राघवसुद्धा पुढून आडवा येतो आणि मधूला म्हणतो तू जे काही करतेस ते चुकीचे करतेस असं काकू म्हणते की मग सिंधूला तू या घरातून काढू शकत नाही, कारण सिंधू या घराला वारस देणार आहे आणि तिच्या पोटामध्ये रत्नपारख्यांचा वारस वाढतोय. तर लगेच मधूला आणखीनच चिरड येते आणि ती काकूला जे नाही ते वाटेल आरोप करू लागते आणि सर्व लोकांसमोर ती काकूचा सुद्धा अपमान करते. तेव्हा वारंवार सिंधूला मधू ही टोमणे देतच असते. तर रायाच्या 13व्या दिवशी सिंधूला मधू म्हणत असते की तुला सुद्धा जगायचा कोणता अधिकार नाही, कारण तू एका भावाचा जीव घेतला आणि कोणतीही एक बहीण अशी भावाची वैरी नसते. तू मुद्दाम माझ्या रायाला तेथे पाठवले आणि तुला माहिती होते की
कांता तुझ्या मागे आहे, मग तू स्वतः जायचे आणि स्वतःचा जीव तेथे द्यायचा. माझ्या रायाला तू का पाठवले? आणि तुला मी आज जे काही माझ्या ज्या तोंडातून जे काही शब्द निघतील ते सर्व तुझ्या आयुष्याची ही वाटोळं करतील, कारण माझा आशीर्वाद हा तुला कधीच मिळणार नाही आणि माझा तळतळाटच तुला लागेल, असा ती सिंधूला शापसुद्धा देते. तेव्हा सिंधूला खूप असे वाईट वाटत असते आणि सिंधूसुद्धा खूप रडत असते की मी एक बहीण असून माझ्या भावाचा जीव का घेईन, कारण मला रायाने बहीण मानले होते आणि शेवटचा श्वासापर्यंत रायाने मला साथ दिली आणि शेवटीसुद्धा राया दादाने माझ्या मांडीवरच जीव सोडला, असं सिंधू सांगत असते. पण मधू काही ऐकायला तयार नसते. तेव्हा सिंधू म्हणते की ठीक आहे मधुताई, तुम्हाला तर वाटत असेल की मीच रायादादांची गुन्हेगार आहे, त्यामुळे या घरात मी सुद्धा राहत नाही, मी सुद्धा मरून जाते. तर लगेच राजश्री म्हणते की सिंधू बेटा, असं का अपशकून बोलते? तुझ्या पोटामध्ये जे काही बाळ वाढते त्याच्यावर सुद्धा असे संस्कार होतील. तर राघव सिंधूला आतमध्ये रूममध्ये जायला सांगतो. तेव्हा सिंधू मात्र रायाच्या गळ्यामध्ये जो हार घातलेला असतो तो आपल्या गळ्यामध्ये घालते. तर ते बघून आणखीनच सर्वांना मोठा धक्का बसतो, कारण सिंधूसुद्धा स्वतःला रायासारखे मरण हे आलेले चांगले वाटत असते. मात्र मधूसारखे सिंधूला टोमणे देत असते. तेव्हा सिंधू ही आपल्या रूममध्ये जाण्यासाठी लागते, तर पायरीवरून सिंधूचा पाय घसरतो आणि सिंधू लगेच पायरीवरून खाली येते. सिंधूच्या पोटाला जब्बर मार लागलेला असतो. तेव्हा ते सर्व दृश्य पाहून रत्नपारखी कुटुंबाला आणखीनच धक्का बसतो. तेव्हा सिंधूला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले जातात आणि सिंधूचे डॉक्टर असतात, सिंधूला चेक करतात. मात्र सिंधूचे जे काही हे छोटे बाळ असते ते गमावलेले असते. तेव्हा राघवसुद्धा सिंधूला शुद्धीवर येण्याची वाट पाहून देवाला नमस्कार करत असतो, राजश्रीसुद्धा. तेव्हा मात्र डॉक्टर बाहेर येतात आणि राघवला सांगतात की सॉरी, आम्ही तुमचे बाळ वाचू शकलो नाही. तर ते ऐकून राघवला तर आणखीनच धक्का बसतो. तेव्हा राघव हे कसे सिंधूला सांगायचे आणि कसे समजायचे याचा विचार करून तो खूप दुःखात असतो. तेव्हा सिंधूला जेव्हा समजते की तिचे बाळ गेले, तेव्हा ते बघून सिंधू खूप रडत असते आणि राजश्रीला म्हणते की सॉरी आई, आम्ही तुमची जी काही आनंद आहे ते तुम्हाला देऊ शकलो नाही, आम्हाला माफ करा. त्यानंतर सिंधूला डिस्चार्ज मिळणार असतो आणि डिस्चार्ज मिळाल्यानंतर डॉक्टर सिंधू आणि राघवला ह्या बोलवतात. तर तेव्हा डॉक्टर सिंधूला एक खूप मोठी अशी घटना सांगतात आणि त्या सिंधूला म्हणतात की सिंधू, ही जी काही घटना घडली आणि त्यामुळे तुम्हाला जो काही त्रास झाला, तर तुम्हाला असे सांगायला खरंच खूप वाईट वाटते की तुम्ही परत कधीही आई होऊ शकणार नाही. तर ते सर्व ऐकून राघव आणि सिंधू यांना मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो. राघवने सिंधूच्या हातावर जो हात ठेवलेला असतो तर लगेच राघव मागे घेतो आणि सिंधूला खूप वाईट वाटत असते, कारण तिला आई होणार हे सुख कधीच मिळणार नसते. आणि मधूसुद्धा सिंधूला म्हणलेले असते की तू मला या जगात कोणतेही सुख मिळून दिलेले नाही आणि मी आता आईसुद्धा होऊ शकत नाही. या घरात मला आई म्हणणारे कोणीच आता माझ्या बाळसुद्धा येऊ शकत नाही, कारण राया सिंधू तुझ्यामुळे गमावला असा आरोप ती करत असते. आणि एकीकडे सिंधूसुद्धा कधीच आई होणार नसते. तर आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आणि लग्नाची बेडीचे अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.